नमस्कार मित्रांनो मिथुन राशीच्या जातकांसाठी येणारे 3 महिने 10 चकित करणाऱ्या भविष्यवाण्या। मिथुन राशीच्या जातकांसाठी येणारे 3 महिने ऑक्टोबर ते डिसेंबर हा काळ एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखा कमी नसेल। हा काळ तुमच्या जीवनात जलद बदल, अनपेक्षित संधी आणि भाग्याचे अनोखे खेळ घेऊन येणार आहे। येणारे 90 दिवस तुमच्यासाठी चढउतारांनी भरलेले असतील, पण प्रत्येक वळणावर काहीतरी नवीन शिकवतील, काहीतरी नवीन दाखवतील आणि तुमच्या विचारांना एका नव्या स्तरावर नेतील। मित्रांनो, मिथुन राशी ही राशीचक्रातील तिसरी रास आहे, ज्याचे प्रतीक जुळे आहे, जे 2 व्यक्तिमत्वे, 2 विचार आणि 2 दिशांचे प्रतीक आहे। याचा स्वामी ग्रह बुध आहे, जो बुद्धी, वाणी, तर्क आणि संवादाचा अधिपती आहे। ही रास कंठ चक्राशी संबंधित असते, जे अभिव्यक्ती, सत्य आणि संवादाच्या शक्तीचे केंद्र मानले जाते। मिथुन जातक जन्मतःच जिज्ञासू, तीव्र बुद्धीचे आणि विचारांच्या प्रवासावर असतात, पण कधी हीच त्यांची तीव्रता त्यांना निर्णयांच्या जाळ्यात अडकवते। येणारे हे 3 महिने तुमच्यामध्ये लपलेली खरी क्षमता जागवणारे ठरणार आहेत। हा काळ तुमच्या मन, करिअर, नातेसंबंध आणि ओळख यांच्याशी संबंधित अनेक रहस्य उघड करेल। शनी, गुरु, बृहस्पती आणि राहू यांचा शक्तिशाली प्रभाव तुमच्या जीवनाची दिशा पूर्णपणे बदलू शकतो। काही जुनी बंधने तुटतील, काही नवीन मार्ग खुले होतील आणि काही नाती त्यांच्या खरी ओळख दाखवतील। मित्रांनो, या 10 भविष्यवाण्या फक्त साधारण बदल नाही, तर नियतीने ठरवलेले खोल वळण आहे, ज्यांना कोणी टाळू शकत नाही। येणाऱ्या महिन्यात तुम्हाला जाणवेल की तुमचे विचार, तुमच्या योजना आणि तुमची नाती आता आधीसारखी राहिलेली नाही। हा काळ मिथुन राशीवाल्यांसाठी मानसिक जागृती आणि आध्यात्मिक परिवर्तनाचा टप्पा आहे। तुम्हाला जाणवेल की ज्या गोष्टींमध्ये कधी रस नव्हता, त्या आता तुमची दिशा ठरवत आहेत। जिथे एकीकडे जुनी नाती, अपूर्ण स्वप्ने आणि गुंतागुंतीचे विचार संपतील, तिथेच नवीन संधी, नवी ऊर्जा आणि नव्या आत्मविश्वासाचा प्रवेश तुमच्या जीवनात होईल। हा फक्त एक साधा काळ नाही, तर तुमच्या भाग्याची दिशा बदलणारा कालखंड आहे। या काळात सूर्य, बुध, शुक्र आणि मंगळ आपली स्थिती बदलत राहतील, ज्यामुळे प्रत्येक आठवड्यात तुमच्या जीवनात नवीन परिस्थिती, नवीन संधी आणि नवीन आव्हाने येतील। म्हणून हे अत्यंत आवश्यक आहे की तुम्ही तुमचा प्रत्येक निर्णय जागरूकतेने आणि संयमाने घ्यावा, कारण आता घेतलेले प्रत्येक पाऊल तुमच्या येणाऱ्या अनेक वर्षांची पायाभरणी करेल। करिअरच्या नव्या संधी असोत, नात्यांमधील नवीन सुरुवात असो किंवा आत्मविश्वासाशी निगडीत ओळख, सर्व काही आता बदलणार आहे। मित्रांनो, लक्षात ठेवा, मिथुन जातक जितक्या वेगाने दिशा बदलू शकतात, तितक्याच वेगाने नशीबही त्यांचा मार्ग बदलू शकते। म्हणून तयार राहा, कारण ऑक्टोबर ते डिसेंबर हा प्रवास तुमच्या आयुष्यातील सर्वात रंगीबेरंगी, रहस्यमय आणि निर्णायक ठरू शकतो। पण व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये मनापासून लिहा जय बुधदेव आणि या व्हिडिओला एक सुंदर लाईक करा, ज्यामुळे तुमच्या जीवनातील सकारात्मक ऊर्जा दुप्पट होईल। तर चला मित्रांनो, आता कोणतीही उशीर न करता जाणून घेऊया मिथुन राशीच्या त्या 10 मोठ्या बदलांबद्दल आणि भविष्यवाण्यांबद्दल, जे येणाऱ्या 3 महिन्यात तुमच्या जीवनाला अविश्वसनीयपणे बदलून टाकतील। चला सुरुवात करूया या अद्भुत प्रवासाची। 1. शरीर आणि भाग्य दोन्हीमध्ये नव्या ऊर्जेचा जागरण। मिथुन राशीच्या जातकांसाठी येणारा काळ एक अद्भुत परिवर्तनाची सुरुवात आहे। 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर दरम्यानचा काळ तुमच्या शरीर, मन आणि भाग्य या तिन्ही स्तरांवर नवी हालचाल घेऊन येईल। सुरुवातीच्या दिवसांत तुम्हाला थोडा थकवा, झोपेचा अभाव किंवा हलक्या आरोग्याच्या तक्रारी जाणवू शकतात। जणू शरीर काही सांगू पाहतन्य, पण तुम्ही ऐकत नाही आहात। पण हा कोणताही नकारात्मक संकेत नाही, तर तुमच्या शरीराचा दिव्य संदेश आहे की आता वेळ आली आहे तुमच्यातील ऊर्जा पुन्हा जागवण्याची, जुन्या सवयी बदलण्याची आणि स्वतःला नव्या लयीत घडवण्याची। 15 ऑक्टोबरनंतर जेव्हा तुमचा स्वामी ग्रह बुधदेव स्वतः तुमच्या लग्न भावात प्रवेश करेल, तेव्हा जणू कुणीतरी तुमच्यात नवजीवन फुंकले आहे असं वाटेल। तुमचे विचार आधीपेक्षा जास्त तीक्ष्ण,
तर्क अधिक नेमका आणि अभिव्यक्ती अधिक प्रभावी बनेल। हा तो काळ असेल जेव्हा तुमच्या वाणीत आकर्षण आणि विचारात जादू निर्माण होईल। लोक तुमच्या बोलण्याने प्रभावित होतील। तुमचे शब्द इतरांच्या मनात उतरतील। सर्जनशीलता, संवाद, कला, लेखन, मीडिया किंवा शिक्षणाशी संबंधित जातकांसाठी हा काळ सुवर्णसंधींचा काळ ठरेल। बुधाचा लग्नात आगमन तुम्हाला मानसिक स्पष्टता आणि अद्भुत आत्मविश्वास देईल। तुमच्यातील दुविधा आणि अस्थिरता हळूहळू नाहीशी होईल आणि तिची जागा घेईल एक संतुलित, आत्मविश्वासी आणि निर्णायक ऊर्जा। या काळात तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल आणि भाग्याचे चक्र हळूहळू तुमच्या बाजूने फिरू लागेल। जे काम आधी थांबून जात होते आता त्यात गती येईल। जे लोक तुम्हाला समजू शकत नव्हते आता तेच तुमच्या विचारांच्या खोलीला जाणवतील। मित्रांनो, हा काळ तुमच्या पुनर्जन्मासारखा आहे। जुन्या ओझ्याला मागे सोडून नव्या जोश, नव्या दिशेने आणि नव्या ऊर्जेसह पुढे जाण्याचा। प्रत्येक छोट पाऊल आता मोठा परिणाम देईल। प्रत्येक नवी सकाळ आता तुमच्या जीवनात नवा आत्मविश्वास घेऊन येईल। म्हणून लक्षात ठेवा, आता वेळ आली आहे तुमच्यातील शक्ती ओळखण्याची। आपल्या शब्दांद्वारे, विचारांद्वारे आणि कृतींद्वारे भाग्याची दिशा वळवण्याची। कारण हा काळ फक्त एक सुरुवात नाही, तर तुमच्या जीवनातील एका नव्या अध्यायाची घोषणा आहे। क्रमांक 2, कर्मभावात चमकेल भाग्याचा सूर्य। मिथुन राशीच्या जातकांनो, आता तो काळ आला आहे जेव्हा तुमच्या कर्माचा प्रकाश तुमच्या भाग्याला उजळवेल। येणारे 3 महिने, ऑक्टोबर ते डिसेंबर, तुमच्यासाठी प्रगती, प्रतिष्ठा आणि उपलब्धींचा सुवर्णकाळ ठरू शकतो। मित्रांनो, आता स्वतः देवगुरु बृहस्पती तुमच्या जीवनात एका नव्या अध्यायाची सुरुवात करणार आहेत। बृहस्पती, जे ज्ञान, विकास आणि विस्ताराचे अधिपती आहे, ते आता तुमच्या कर्मभावात म्हणजे दशमभावात प्रवेश केले आहे। ज्योतिषानुसार दशमभाव हा तुमच्या करिअरचा, कर्माचा, उपलब्धीचा आणि समाजातील स्थानाचा आरसा असतो। आणि जेव्हा या भावात गुरुचे आशीर्वाद मिळतात तेव्हा भाग्य स्वतः तुमच्या मागे उभे राहते। हा गोचर तुमच्यासाठी एक दैवी वरदानासारखा आहे। जे लोक आपल्या जीवनात दिशा शोधत होते त्यांना आता आपल्या कर्मांचा खरा मार्ग दिसू लागेल। तुमच्यात नवी प्रेरणा आणि जबाबदारीची भावना जागृत होईल। आता तुमचे प्रयत्न वाया जाणार नाहीत, तर प्रत्येक प्रयत्न यशाचे बीज पेरणार आहे। बृहस्पतीची ही स्थिती तुमच्या व्यावसायिक जीवनात स्थैर्य आणि सन्मान आणेल। तुम्हाला उच्च पद, नवीन जबाबदाऱ्या किंवा एखादी मोठी संधी मिळू शकते। जर तुम्ही नोकरीत असाल तर प्रमोशनच्या योग प्रबळ आहेत आणि जर तुम्ही व्यवसायात असाल तर एखादा मोठा करार किंवा विस्तार शक्य आहे। आर्थिक दृष्टिकोनातूनही हा काळ अनुकूल राहील। पितृसंपत्ती, गुंतवणूक किंवा एखादे जुने अडकलेले पैसे यांमधून अनपेक्षित लाभ मिळू शकतो। गुरुचा प्रभाव तुम्हाला शिकवेल की खरा धन केवळ पैसा नसतो, तर सन्मान आणि स्थैर्य देखील असते। समाजात तुमची प्रतिमा उजळेल। लोक आता तुम्हाला मार्गदर्शक, निर्णायक आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणून पाहतील। तुमच्या वाणीमध्ये खोली आणि निर्णयांमध्ये गांभीर्य झळकू लागेल। जे कार्य आधी कठीण वाटत होते ते आता सहज होतील, कारण भाग्य आता तुमच्या कर्मासोबत उभे आहे। मित्रांनो, लक्षात ठेवा, बृहस्पतीचा हा गोचर फक्त संधी नाही, तर तुमच्या जीवनाची परीक्षा आणि बक्षीस दोन्ही घेऊन आला आहे। आता तुम्ही घेतलेले प्रत्येक पाऊल तुमची ओळख आणि पुढील अनेक वर्षांची पायाभरणी ठरेल। हा तो काळ आहे जेव्हा तुमचा आत्मविश्वास तुमची सर्वात मोठी पुंजी बनेल। विनम्र राहा, कर्म करत राहा, कारण आता तुमच्यातील सूर्य जागा झाला आहे। आणि जेव्हा कर्माचा सूर्य चमकतो तेव्हा अंधार कितीही गड्ड असो, भाग्य स्वतः प्रकाश बनून सोबत चालते। क्रमांक 3, धन, सन्मान आणि जीवनातील संतुलनाचा सुवर्णकाळ। मिथुन राशीच्या जातकांनो, आता तो काळ आला आहे जेव्हा तुमचा परिश्रम फळ देऊ लागेल आणि तुमची योग्यता समाजात ओळख निर्माण करेल। येणारे 3 महिने, ऑक्टोबर ते डिसेंबर, तुमच्यासाठी धन, प्रतिष्ठा आणि संतुलनाच्या अद्भुत संगमाचा काळ ठरणार आहे। देवगुरु बृहस्पती या काळात
तुमच्या कर्मभावातून आपली शुभदृष्टी द्वितीय आणि षष्ठ भावावर टाकत आहे। हा संयोग तुमचे धन, वाणी, कर्म आणि आत्मविश्वास या चारही क्षेत्रांना शक्तिशाली बनवेल। आता तुमच्या शब्दांमध्ये प्रभाव असेल आणि तुमच्या निर्णयांमध्ये तो तेज जो यशाचा मार्ग उघडतो। हा काळ तुमच्यासाठी आर्थिक वाढ आणि सामाजिक मानसन्मान दोन्ही घेऊन येईल। तुम्हाला नव्या उत्पन्नाचे स्रोत मिळू शकतात। मग ते व्यवसायातील नवीन करार असो, गुंतवणुकीची संधी असो किंवा नोकरीत बढतीचा संकेत असो। जुना अडकलेला पैसा किंवा मित्राकडून दिलेले उधार धनही परत मिळण्याची शक्यता आहे। सोबतच हा काळ तुम्हाला शिकवेल की धनासोबत समतोल राखणे तितकेच महत्त्वाचे आहे। कारण जिथे उत्पन्न वाढेल तिथे काही आवश्यक खर्चही समोर येतील। त्यामुळे खर्च करताना विचारपूर्वक आणि नियोजनबद्ध पद्धतीने निर्णय घ्या। हाच दृष्टिकोन तुमचे भविष्य सुरक्षित ठेवेल। गुरूचा प्रभाव तुमच्या वाणीमध्ये तेज आणि आकर्षण वाढवेल। तुमच्या विचारांची गुंज आता लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचेल। जे लोक आधी तुमचे बोलणे दुर्लक्ष करत होते तेच आता तुमच्या मार्गदर्शनाच्या शोधात असतील। कुटुंबातही वातावरण आनंद आणि सामंजस्याने भरलेलं राहील। मात्र राहूची स्थिती 6व्या भावात तुम्हाला एक इशारा देत आहे। काही लोक तुमच्या यशाबद्दल मत्सर बाळगू शकतात किंवा कार्यक्षेत्रात अनावश्यक राजकारण करण्याचा प्रयत्न करू शकतात। म्हणून सावध राहा, पण चिंतित होऊ नका। तुमचा आत्मविश्वास आणि बुद्धिमत्ता प्रत्येक परिस्थितीत तुमचे सर्वात मोठं कवच ठरेल। हा काळ तुमच्या जीवनात संतुलन आणि स्थैर्य आणणारा आहे। जे प्रयत्न वर्षानुवर्षे अपूर्ण वाटत होते ते आता हळूहळू पूर्ण होतील। तुमचे कर्म, विचार आणि भाग्य आता एका दिशेने चालतील आणि तिथूनच तुमच्या नव्या उड्डाणाचा अध्याय सुरू होईल। मित्रांनो, हा काळ फक्त धन किंवा सन्मानाचा नाही, तर आंतरिक समृद्धी आणि आत्मविश्वासाच्या जागृतीचा आहे। तुमची मेहनत आता व्यर्थ जाणार नाही। जे बीज तुम्ही पेरले होते ती आता फळ देऊ लागली आहेत। त्यामुळे या काळात विनम्र राहा, कृतज्ञता व्यक्त करा आणि प्रत्येक संधीला बुद्धिमत्तेने पकडा। कारण हाच तो काळ आहे जेव्हा ब्रह्मांड तुमच्या कर्मांचे फल परत देणार आहे। विशेषतः लक्षात ठेवा, मिथुन राशीवाल्यांसाठी हा काळ भाग्य आणि कर्माच्या मिलनाचा उत्सव आहे। आणि जेव्हा कर्म आणि भाग्य एकत्र हसतात तेव्हा यश नम्रपणे तुमच्या दारात येतं। क्रमांक 4. आत्मिक विकास आणि प्रवासाचा काळ। मिथुन राशीच्या जातकांनो, आता तुमच्या जीवनात तो काळ आला आहे जेव्हा अंतर्मुख होण्याची आणि आत्म्याशी जोडण्याची शक्ती सर्वाधिक प्रभावी असेल। या काळात तुमच्या जीवनावर दिसणाऱ्या ग्रह केतूचा अद्भुत प्रभाव राहील। केतू तुमच्या द्वादश भावात स्थित आहे, तर राहू तुमच्या 6व्या भावात सक्रिय आहे। हे संयोजन फक्त सामान्य नाही, तर तुमच्या आत्मिक आणि मानसिक उन्नतीचा संदेश घेऊन आले आहे। पुढील 1.5 वर्ष म्हणजेच सुमारे 18 महिने तुमच्यासाठी प्रवास आणि बदलाचा काळ ठरेल। पण हे प्रवास फक्त बाह्य जगापुरते मर्यादित राहणार नाहीत। हे प्रवास तुमच्या आंतरिक विश्व, मानसिक संतुलन आणि आध्यात्मिक जागृतीशी थेट जोडलेले असतील। तुम्ही आध्यात्मिक स्थळांवर, नैसर्गिक वातावरणात किंवा ध्यान आणि साधनेच्या माध्यमातून तुमच्या आंतरिक गाभ्याशी संपर्क साधाल। हा काळ तुमच्या विचारांना, दृष्टिकोनाला आणि आत्मिक शक्तीला नव्या पातळीवर नेईल। तुम्हाला जाणवेल की शांतता आणि संतुलन या बाह्य गोष्टींमुळे नाही, तर आंतरिक स्थैर्यामुळे निर्माण होतात। मित्रांनो, हा काळ तुमच्या जीवनात पूर्ण परिवर्तन आणि गहन आध्यात्मिक उन्नती आणण्याची क्षमता ठेवतो। लक्षात ठेवा, हाच तो काळ आहे जेव्हा तुम्ही तुमच्या वास्तविक आत्म्याला आणि कर्माच्या मार्गाला ओळखाल। जे अनुभव तुम्ही आता प्राप्त कराल ते तुम्हाला आयुष्यभर संतुलन, स्पष्टता आणि नवीन ऊर्जा देतील। क्रमांक 5. नातेसंबंध आणि भागीदारीत संतुलन। आता बोलूया मिथुन जातकांच्या वैयक्तिक आणि सामाजिक नात्यांबद्दल। ग्रहांची स्थिती आता तुमच्या वैवाहिक, भागीदारी आणि जवळच्या नात्यांवर स्पष्ट परिणाम घडवत आहे। शनी, ज्यांना कर्म आणि न्यायाचा देवता मानले जाते, आता तुमच्या 7म भावात गोचर करत आहेत। 7म भाव हा तुमच्या जीवनसाथी, भागीदारी आणि जवळच्या नात्यांचा केंद्रबिंदू आहे।
शनीचा हा गोचर तुमच्यासाठी गहन आणि निर्णायक बदल घेऊन येईल. या काळात तुम्हाला नात्यांची खोली समजून घेण्याची आणि संतुलन प्रस्थापित करण्याची अद्भुत संधी मिळेल. शनीची चाल तुमच्या संयमाची परीक्षा घेऊ शकते, पण त्याच वेळी ती तुम्हाला समजूतदारपणे आणि विवेकाने निर्णय घेण्याचे धडेही शिकवेल. या काळात तुमच्यासाठी आवश्यक आहे की तुम्ही तुमच्या जीवनसाथी, मित्र आणि व्यावसायिक भागीदारांशी स्पष्ट आणि सकारात्मक संवाद राखा. जे मतभेद किंवा आव्हाने येतील त्यांना संयमाने आणि संतुलनाने सोडवणे हीच तुमच्या यशाची गुरुकिल्ली ठरेल. मित्रांनो, जर तुम्ही धैर्य, समजदारी आणि संतुलनाने पाऊल टाकाल तर हा काळ तुमच्या जीवनात स्थैर्य, सकारात्मक बदल आणि गहिरे नाते घेऊन येईल. तुमच्या प्रेम, मैत्री आणि व्यावसायिक भागीदारीसाठी हा काळ निर्णायक आणि अनमोल सिद्ध होईल. लक्षात ठेवा मिथुन राशीवाल्यांनो, जेव्हा तुम्ही तुमच्या आत आणि बाहेरच्या संतुलनाला समजून घेता तेव्हा ग्रहांची शक्ती तुमच्यासाठी सहकार्य, यश आणि खरी आनंदाची वाट बनते. क्रमांक 6. नातेसंबंध, धन आणि आरोग्यात संतुलन आणि नवी ऊर्जा. मिथुन राशीच्या जातकांनो, पुढील 3 महिने तुमच्या जीवनात अनपेक्षित वळण, नवीन संधी आणि जुन्या अनुभवांची पुनरावृत्ती घेऊन येतील. संभावना आहे की तुम्ही एखाद्या जुन्या मित्राला किंवा नातलगाला अचानक भेटाल. ही भेट तुमच्या अंतर्मनात जुन्या आठवणी आणि भावना जागृत करेल आणि मनात हलकी भावुकता तसेच समजूतदारी निर्माण करेल. ग्रहांची चाल या काळात जुन्या नात्यांना पुन्हा दृढ करण्याचा किंवा नव्या दृष्टिकोनातून जोडण्याचा संकेत देत आहे. पण सावधानता आवश्यक आहे. जो व्यक्ती पूर्वी तुमचा विश्वास तोडून गेला होता त्याला पुन्हा आयुष्यात स्थान देऊ नका, अन्यथा तीच चूक पुन्हा वेदना आणि निराशेच्या रूपात परत येऊ शकते. आर्थिक दृष्टिकोनातून नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी सकारात्मक आणि दिलासा देणारा ठरेल. कुठेतरी अडकलेले पैसे परत मिळू शकतात. योजना पूर्ण होतील आणि कर्ज हळूहळू कमी होताना दिसेल. कधी कधी एखाद्या स्रोतामधून अनपेक्षित धनलाभ किंवा बोनसही मिळू शकतो, जो तुमचा मानसिक भार हलका करून सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढवेल. आरोग्याच्या दृष्टीने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात विशेष काळजी घ्या. हाडे, पचनसंस्था किंवा आतड्यांशी संबंधित त्रास संभवतो. पण तुमची सावधगिरी, नियमित दिनचर्या आणि योग्य आहार हाच तुमचा सर्वात मोठा बचाव असेल. सकारात्मक उपाय आणि मंत्र. दररोज 108 वेळा बुद्धाय नमः या मंत्राचा जप करा. हे तुमची बुद्धिमत्ता, निर्णयक्षमता आणि संवाद कौशल्य प्रखर करेल. प्रत्येक मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण करा. हे नकारात्मक ऊर्जांना दूर करून आत्मबल आणि धैर्य वाढवेल. सूर्योदयाच्या वेळी तांब्याच्या पात्रात जल अर्पण करा. यामुळे आत्मविश्वास, ऊर्जा आणि तेजस्वितेत वाढ होईल. हा काळ तुमच्या जीवनात नवी प्रकाशकिरण, सकारात्मक बदल आणि संतुलन आणणारा आहे. योग्य दृष्टिकोन, सावधता आणि उपाय अवलंबल्यास तुम्ही ग्रहांच्या अनुकूलतेसह आणि भोलेनाथांच्या आशीर्वादाने तुमचे जीवन नव्या उंचीवर नेऊ शकता. लक्षात ठेवा, योग्य पाऊल आणि योग्य उपायच तुमचे भाग्य आणि भविष्य बदलतात. म्हणून प्रत्येक निर्णय समजूतदारपणे आणि आत्मविश्वासाने घ्या. मित्रांनो, हा काळ केवळ बदलांचा नाही तर नव्या उजेडाचा आरंभ आहे. ग्रहांचा प्रत्येक संकेत तुम्हाला तुमच्या खऱ्या शक्तीची आठवण करून देतो की भाग्य त्याच्याच सोबत असतं जो स्वतःवर विश्वास ठेवतो. म्हणून शांत राहा, श्रद्धा ठेवा आणि आपल्या कर्माच्या प्रकाशात पुढे चालत राहा. कारण जेव्हा तुम्ही मनापासून प्रयत्न करता तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड तुमचे स्वप्न साकार करण्यासाठी साथ देतो. हर हर महादेव.